नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मुख्य मागणीसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा काढून इथे धरणे आंदोलन केलेले आहे। नेमकी काय म्हणणं आहे शेतकरी बांधवांचे आपण ते जाणून घेऊया। आपल्या इथे एक शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर, आपण दादा आपण हे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी करताय, नेमका काय काय कारण आहे? मी पहिले नाव सांगतो, उद्धव माधवराव माखणे, राहणार रुंज, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आम्ही हे शक्तीपीठ महामार्ग हा जर गेला तर आम्ही रोडवर येण्याची वेळ आलेली आहे आमच्यावर। आमच्याकडे काही जमीन लई नाही, आमच्याकडे मी पहिलाच अल्पउधारक शेतकरी आहे। अल्पउधारक असल्यामुळे आमच्याकडे जगण्याचं साधन केवळ शेती आणि शेतीच आहे आणि आमची जमीन जी आहे ते सालाला 10 लाख रुपये उत्पन्न देणारी आहे। आम्हाला कॅलनचं पाणी आहे, सिद्धेश्वर धरणाचं पाणी आहे, नदीचं पाणी आहे, माझ्याकडे 3 बोर आहेत। त्यासाठी आम्हाला हा महामार्ग जाऊच द्यायचा नाही अशी आमची मागणी आहे। आपल्याला प्रशासनाने बदला दिला नाही मॅडमला मोबदल्याचा काहीही संबंध नाही। सरकारने 250 रुपये दिले मला तरी गरज नाही पैशाची, कारण मी एकटा घेऊ शकतो, माझं 10 कोटी घेणं तर काही नाही, मी एकटा जगू शकतो। पण माझी पुढची जी पिढी येणारी आहे, मी आता आईच करील, घेईल पैसे, पण याच्या पुढच्या पिढीनं काय करायचं? ही जर जमीन राहिली तर मी आज कष्ट करून खायलो का, ते पुढचे पण तसेच कष्ट करून खातील ना, असं तर काही करणार नाही। त्यामुळे मला ही जमीन मला द्यायची नाही आणि फक्त एकमेव शेती आपल्याला कितीही दिवस जगू शकते, कितीही पिढ्या येतील, कितीही पिढ्या जातील, फक्त शेतीच एक असा व्यवसाय आहे की झालं ना साल सरणारी, पिढ्यानं पिढी न सरणारी शेती वस्तू शेती आहे। यासाठी आम्हाला आमची शेतजमीन ही द्यायची नाही आणि मुख्य मागणी अशी आहे, आम्हाला कोणतेही जरी आमच्या आज समजा राजकीय नेते आमच्या सोबत नसले तरी आम्हाला एवढीच मागणी आहे की आपल्या जिल्ह्यातील असतील, आपल्या महाराष्ट्रातील असतील, आमच्या पाठीशी येऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आमच्या सोबत यावे, ही मागणी आमची मुख्य आहे। नक्कीच आमच्या शेतीच राहिल्या नाही तर आम्ही आमच्या पिढ्यांना काय देणार वारसा म्हणून, हा प्रश्न आता या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तसंच आपल्या सोबत एक बंधू अजूनही जुळलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण विचारून घेऊया। बंधू, आपली सुद्धा या शक्तीपीठला रद्द करण्याची मागणी आहे, काय आपल्या मनामध्ये चालू आहे? मी सुरेश बापूराव सोनटके, राहणार लोण। माझी 12 एकर मधली जमीन चालली 10 एकर, तर आम्हाला हे मार्ग नको आहे। मुळातच आम्ही कॅनलवरून पाईपलाईन आणल्यात 5 इंची, तर आम्ही 20 लाख रुपया केला, तर आमची ही जमीन 8 एकर 10 एकर जमीन आमची फक्त 2 एकर राहिली आणि 20 लाख रुपये मी त्यासाठी खर्च कॅनलवरून पैसे आणून, तर हे मार्ग आम्हाला किती मोबदला दिला तरी आम्हाला हे मार्ग सरकारने रद्द करावा ही आमची इच्छा आहे। तरी आपली जमीन देण्यासाठी नकार देता मागे काय कारण आहे तेही जाणून घेऊया। दादा, आपणही या महामार्गाला रद्द करण्याची मागणी करताय, काय कारण आहे? माझ्याकडे 52 गुंठे जमीन आहे, त्यामधील माझी 35 ते 38 गुंठे जात आहे। मग बाकीची शिल्लक राहते त्याच्यामध्ये मी करून काय खाणार, कसं जगणार समोरचं भविष्य? एक तर पहिलेच बेरोजगारी आहे, काम नाही, धंदा नाही, करायचं का? त्यासाठी आमचा विरोध आहे। आणि विशेष म्हणजे आमची शेती सुपीक जमीन आहे, शेतीमध्ये आमच्या चांगलं उत्पन्न होतो, पाणी आहे आणि सर्व व्यवस्थित असताना आमच्या माझ्या जिल्ह्यातील जे 22 गावं जात आहेत त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये सुपीक आणि पाणी असलेली शेती आहे। ती सर्व शेती आमची जात आहे आणि आम्ही रस्त्यावर येणार आहे, तर पुढे चालून करायचं काय हा प्रश्न आमच्या समोर उभा आहे, आमच्या पुढच्या पिढीला उभा आहे। आम्ही करणार काय याचं उत्तर आम्हाला सरकारने द्यावं। नक्कीच त्यांच्यासारख्या तरुणाईला जर आजचा हा प्रश्न पडला आहे की शेती नसली तर आम्ही करायचं काय, कारण एक तरुण युवा आज आपल्याशी बोलतोय या मागणी शक्तीपीठाला रद्द करण्यासाठी, कारण शेतीवरच आमचं उपजीविका आहे, आमचं जीवन त्यावरच आहे आणि त्याकरताच ही उग्र मागणी त्यांनी धरून ठेवलेली आहे। आगामी काळामध्ये याबद्दल राजकीय नेते असो किंवा प्रशासन काय निर्णय घेणार हे बघणं मात्र तेवढंच महत्वाचं असणार आहे। मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल।